देव कृपा करी, देव कृपा करी, विश्व कृपा करी, देव सखा जरी, अवघे विश्व कृपा करी. ऐसा असोनी अनुभव, कासावीस होतो जीव. देवासी जतन, तयान बाधू शके अग्न. ऐसा असोनी अनुभव, कासावीस होतो जीव. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, प्रल्हादासी यज्ञ करी. ऐसा असोनी अनुभव, कासावीस होतो जीव. भीमातीर निवासाय, पंढरी पुरवासिने. पांडुरंग प्रकाशाय, श्री विठ्ठलाय नमो नमः. आपदामपहर्तारं, दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं, भूयो भूयो नमाम्यहम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुका वा परब्रह्मरूपी. तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता. बहुसा निळा पावला वर महाता. भक्तीने घटला हरी सपटला, जो जानता वाटला. संसारी कसला न अन्य असला, जो विठ्ठला भेटला. ज्ञानाचा घटला भला मज भला, ऐसा जगी बोधला. त्या श्री संत सद्गुरु मान पूजी चरणी, साष्टांग मी घातला. सदा पायी चाले करी तीर्थयात्रा. कोरान्न भिक्षा मागत कर पात्रा. शतपत्र अभंग रचिले काव्यसूत्रा. त्या वरदाश्रमास नमितो मी आता. सकल संतांच्या, प्रभू रामचंद्राच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी, श्रीमन निवृत्तीनाथांच्या चरणी माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, कुशावर्त, ब्रह्मगिरी आणि रामकुंड, पंचमुखी हनुमान, बटक हनुमान, काळाराम, गोराराम आणि या परिसरातील सकल संतांच्या चरणी दंडासहित मी अभिवादन करून, आज मला इथे कीर्तन करण्याचा योग, त्याचं कारण असं वैकुंठवासी ओम प्रकाश रमेशराव पाटील ताकाटे यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा इथे संपन्न होतोय. आणि त्याची कीर्तन सेवा आपण सगळ्या सज्जनांनी, कुटुंबियांनी, ग्रामस्थांनी, पारमार्थिक प्रेमी सज्जनांनी दिल्याबद्दल त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, निमंत्रक आहेत, ज्यांच्या प्रेमापोटी हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे, ते समस्त ताकाटे परिवार, खूप धन्यवाद. ही ज्यांनी लिहिलंय, ज्यांनी सुचवलंय, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. नाही तर हल्ली गर्दी, समाज, कीर्तन, व्याख्यानं, प्रवचनं स्वतःच्या नावाच्या प्रसिद्धीकरता करणारे यजमान मी भारतभर पाहत आलोय. साधा सरळ व्यक्ती ज्यांनी हे लिहिलं ते ताकाटे परिवार. म्हणजे कुठलाही विगो नाही, अहंकार नाही, ताठरपणा नाही, अहंता नाही. त्याला मी सेख्यान करणार आहे जाताना. अप्रतिम धन्यवाद.
आजच्या कीर्तन सेवेसाठी मला पखावाजाची साथ करण्यासाठी डाव्या बाजूला आकाश महाराज उपस्थित आहेत, ओंकार महाराज उपस्थित आहेत. मृदंगाचार्य त्यांना मी धन्यवाद देतो. जरा उलटं येतो मग. गायनाचार्य शिवराम महाराज बोराडे त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य ज्ञानेश्वरी तई श्याम पिंगळे तिलाही धन्यवाद. पुन्हा गायनाचार्य आकाश महाराज अरसूळ यांनाही धन्यवाद. आकाशचा मला या 2 दिवसात आज पुन्हा योग आला. शेवटी आकाशाच्या पांघरुणाशिवाय संन्याशाला दुसरं काय मिळणार आहे. दिग्दिशाच आहे अंबरजांचं असे जे ते दिगंबर. आजच्या कीर्तनाकरता माझे अत्यंत स्नेही, अत्यंत प्रेमी आमचे कृष्णबोधानंदजी उपस्थित आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आमच्या साधू समाजाच्या आखाडा परंपरेप्रमाणे संन्यास विधी त्यांचा झालेला आहे आणि असा एखाद्या यती सज्जनांचं येणं म्हणजे खऱ्या अर्थाने या पुण्यस्मरणाला काही वेटेज आहे असा त्याला अर्थ आहे. लक्षात धरा तुम्ही. दुसरी गोष्ट, आमच्या सगळ्यात वयस्कर वृद्ध, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आबा पाठक प्रभाकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्या वाजून तुम्ही त्यांचं स्वागत करा. त्यांच्या समवेत ज्यांच्यामुळं मला प्रेरणा आणि वात्सल्य भाव मिळतो ते आदरणीय दत्त उपासक श्री डॉक्टर देव त्रिदल परिवार यांनाही धन्यवाद. ज्या आप्पांनी मला आज पंचमुखी हनुमानात अक्षय तृतीच्या सुमुहूर्तावरती दर्शनाला नेलं त्या आप्पांनाही धन्यवाद. राजाभाऊ तुम्हाला खूप धन्यवाद. तुमच्या सांपत्तिक बळाचं आज दर्शन मला घडलं. लॉन्स मी पाहिला, पण मला एका बाजूला आनंदही वाटला आणि एका बाजूला एवढा जळलो मी. झालं माझ्या लग्नाला हा लॉन्स असता तर किती आनंद झाला असता असं वाटलं मला. घरातली माणसं अत्यंत प्रेमळ. आमचा प्रथमेश आमचे पांडुरंग आहेत. त्याच्या मळ्यात मी खूप कीर्तनं केलेत. जाणं येणं त्या संजू दादाकडं पांडुरंग वाकड माझं सातत्यानं. कितीतरी पिढ्याना पिढ्या 3-3, 4-4 पिढ्या या लोकांना मी पाहत आलो. त्याचबरोबर आमच्या दत्त उपासिका आणि मातृस्वरूपा अन्नपूर्णा स्वरूप असलेल्या अपर्णाताई उपस्थित आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. आमची नर्मदा आणि त्याच्यानंतर पुन्हा अयोध्येची परिक्रमा करून आलेली आमची दत्त उपासिका भगवती स्वरूपा श्री तृप्तीताई आहे. तिला मी धन्यवाद देतो. फक्त एक रिक्वेस्ट करावं वाटते, बोलू का नको भीती वाटते, पण न बोलावं तर प्रॉब्लेम होईल. बोलावं तरी काही अर्थ वेगळा निघेल. मंडप एवढा सुरेल आहे, स्पीकर एवढा चांगला आहे, तर तुम्ही सगळ्याजणी जरा पुढे या ना. मला कसं तर मगवापासून मी तुम्हाला हात करतोय पण तुमचं लक्ष नाही आहे कोणाचंच. इथे पुढे या, पुढे गॅप भरून निघेल. आणि मागे मागे बसलेले जे सज्जन आहेत ना अजून थोडं पुढे सारखा, म्हणजे मला चिंतनाच्या भूमिका. करेक्ट, धन्यवाद. तुम्ही या बाकी सगळ्याजणी. असं कुणीतरी मुहूर्त करावा लागतो एकदा. मेंढ्यांचा स्वभाव असा आहे, एकीने पाण्यात उडी मारली की बाकीच्या मारतात. बसा बापू, बसा 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 बसा. बघा कसं मंडप गच्च भरल्यासारखा वाटला. तरी तृप्ती तुम्ही तिकडच बसलात गास्या, मागे मागे का सरकता, इकडे या नास्या. हा बसा 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 बसा. मंडपात सगळा समाज समोर आल्या विना मजा येत नाही हो, मजा येत नाही. बसा, शांत बसा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. प्रमाण आहे ना. कृष्ण परमात्मा लीला करताना असं सांगतो, चौर्य कर्म करताना लोणी चोरा पण कोणी कोणाशी न बोला. कॉपी करा पण गडबड करू नका. तसं बसा पण बोलू नका. इथं हातापायाचं काम आहे, बसायचं काम आहे, तोंडाचं काम नाही. तोंडाचं काम देवानी मला दिलंय. 1.5 तास मी बडबड करायची आहे. एक नाव राहिलंय माझ्याकडनं, ते मुद्दामहून मागे मी ठेवलंय. तुमचाही हात सॉलिडच पिटीला, परंतु तुम्ही मोठ्या अंतःकरणाचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत. आणि तुम्ही रिस्पेक्ट देऊन आमच्या हरिभक्तीपरायण स्वरगंधर्व संगीतरत्न रासने गुरुजींना संवादिनी वाजायला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद देतो. हा गुरु शिष्यांचा प्रेमभाव आहे असं एकंदरीत मला वाटतं. तुम्ही पण छानच वाजवत होतात, पण आपल्यापेक्षा कोणी मोठं आलं तर या बसा म्हणण्याची प्रथा भारतात आहे. सुरुवातीलाच काही वाक्यानं तुमच्या मी टाळ्या घेणार आहेत. फक्त मंडपातले जागे असावेत, ऐकणारे असावेत, कळणारे असावेत, फक्त प्रसादावाले नसावेत एवढी प्रार्थना. तर ते वाक्य असं आहे, भूक लागल्यानंतर जेवणं प्रकृती आहे. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, भूक लागल्यानंतर जेवणं ही काय आहे, प्रकृती आहे. बरं,
भूक नसताना जेवणं ही विकृती आहे. ऐकलं तुम्ही? आणि आपल्या ताटात पंचपक्वान्न असताना एखादा याचक भिकारी दरवाजातून उपास चालला तर त्याच्या मुखात घासभर भरून ही भारतीय संस्कृती लक्षात घ्या. आणि ही संस्कृतीची उपासना आणि जोपासना महाराष्ट्रातल्या वारकरी संत परंपरेने सांभाळली आहे. कुणाला काय बोलायचे ते बोलू देत, पण वारकऱ्यांचा महाराष्ट्रात बालही बाका होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे. टाळ्या जरा जिवंत असल्यासारख्या वाजवा. तुम्हाला काही संप्रदायाबद्दल ओलावा, प्रेम, जिव्हाळा, धर्म, संस्कृतीबद्दल आहे का अंतःकरणात? निवांत बसलात जसे काय बांधावर झोपलात. विठाला पुष्कळ मला बोलायचंय, पण मीडिया समोर जरा जिथे जास्त 35-30 हजार समाज राहील तिथे मला जे ओकायचंय ते मी बोलेल. सध्या सॉफ्ट आणि नॉर्मल घेऊ, पुढे बघू अजून काय काय होतंय ते. राजकारणातल्या धीरोदात्त व्यक्तीनं, परमार्थातल्या अभ्यासकानं फार गडबड करायची नाही, बोलायची. मस्तपैकी निवांत होऊ द्यायचंय. तवा तापल्याविना भाकरी पोळी होत नाही. चुलीवर टाकला आणि लगेच पोळी झाली हे पागल स्त्रीचं काम आहे. तापून पाणी शिंपडावं, चर्र वाजलं की लक्षात आलं की स्वयंपाकाला तवा योग्य झालाय. म्हणून जरा तापू दिलं पाहिजे वातावरण मस्तपैकी. असो, बरेच जीव कंटाळवाणे त्याच्यातले, त्यांचे चेहरे प्रसन्न करणं जड आहे मला जरा. संसाराला, सुखदुःखाला, शेतीला, भावाला कंटाळलेली मंडळी. आणि आमच्या नशिबाला रोज एकच आहे, हे यांच्या पाकिटात यांना खुश करायचं. तरी ते काही म्हणतात जमलं नाही. जसं यांनी अभ्यास केलाय तत्वज्ञानाचा, ते पाणी सुद्धा नेत नाहीत काही काही. म्हणजे ठिबक सिंचनला, तोंड धुवायला, वाश व्हायला, तरी त्यांना वाटतं आम्हाला काही कळतंय म्हणून. अशांची गर्दी आता वाढतीये, बघू काय होतंय ते. ज्ञानेश्वरी, कालच तुझे रिलेटिव्ह आम्हाला भेटायला आले होते. हे बघ, तुम्ही जरा हात करा ना तिला. दुसऱ्यात पण होत्या ना त्या, मी खोटं बोलणारच नाही. त्या म्हटलं ज्ञानेश्वरी आमची रिलेटिव्ह. मी त्यांना गप्प बसवलं, मला चुकीच आहे, ती माझी रिलेटिव्ह आहे. ते म्हणले ती माझी रिलेटिव्ह आहे. मला नाही, माझी आहे. ते म्हणले कसं काय? म्हणलं अरे, विकासची बायको जी आहे, उन्नती माझी लेक आहे आणि उन्नतीची ही लेक आहे, माझी नात आहे. नात आजाला वाजवतीये, नाती तरी पण ती मराठी आहे. मराठी. बरं झालं कुसुमाग्रज सावरकर तुमच्याकडे होऊन गेले, तरी तुम्हाला मराठी कळत नाही. देवाने तुमचं भलं करावं. विठाल. एका घरात एकाने मला परिचय दिला, हा माझा नातू. मी त्याला म्हणू, तरी पण तू. अजून तुझ्या बंगल्यात नातू, तरी पण तू. अरे जा ना, कर ना रिकाम जागा जरा. आज मला सकाळी कुठे कीर्तन नव्हतं आणि मी 2 कीर्तनं हळूहळू बंद केलीत. एखादंच कीर्तन करायचं आणि भगवंताच्या कृपेनं हा स्पीकर ध्वनी जो आहे ना, श्री गणेश साऊंड पालखेडवाला, त्याला एकदा टाळ्या द्या सगळेजण. उत्तम सेटिंग आहे तुझी, अति उत्तम, सुंदर, सॉलिड. गायक चांगले, पखावज वादक, वादिका, संवादिनी दोघंही. ऐकणारे चांगलेत. लोक कमी असू दे पण चांगले असले पाहिजे, जाणकार असले पाहिजेत, अभ्यासक असले पाहिजेत. पुण्यस्मरण कोणाचं या बाबतीत चर्चा झाली आहे. ज्यांना श्रद्धांजली वाहता येत नाही ते वेडे लोक अजूनही पांढरपेशी, पांढऱ्या कपड्यातले, इन केलेले, स्वतःला फार शिकलेलं समजणारे, जरा काही मी आता लोकांत प्रगती करणार आहे असं म्हणणारे सुद्धा फोटोसमोर फुलं घेऊन श्रद्धांजली वाहताना म्हणतात त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती मिळावी. तुम्ही जागेत का सगळेजण? त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती मिळावी. आत्मावारे दृष्टव्यः श्रोतव्यः निधिधासितव्यः. आत्मतत्व कधी मरत नाही. ऐकतायत ना तुम्ही? आत्मतत्व कधी मरत नाही.
आणि ईश तत्व म्हणजे ब्रह्मतत्व कधी संपत नाही. चिंतन करतो. ब्रह्मतत्व म्हणजे ईश्वर. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ब्रह्म अविनाशी आहे, तुम्ही आणि मी नाशी आहेत. बरोबर आहे की नाही? सुखदुःख ज्याला आहे त्याला म्हणायचं जीव, आणि सुखदुःखाच्या पलीकडे जे तत्व आहे त्याला म्हणायचं ब्रह्मतत्व. उपाधी ज्याला आहे त्याला म्हणायचं संसारी जीव, आणि ज्याला उपाधीचा संबंध संभवत नाही त्याला म्हणायचं ब्रह्म. शीत आणि उष्ण ज्याला जाणवतं त्याला म्हणायचं जीव, आणि शीत उष्णाच्या पलीकडे जे आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. व्याख्या कळली तुम्हाला? जगद्गुरु तुकोबाराय एक प्रार्थना करतात. आता प्रार्थनेचा अर्थ सांगतो आधी. प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं परमेश्वराची केलेली अर्थना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना दोन आहेत, एक व्यापक आणि एक स्वकल्याणार्थ केलेली प्रार्थना. वेद, उपनिषद आणि वारकरी संतांनी प्रार्थना वैयक्तिक पर्सनल घराचंच भलं व्हावं अशी केली नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी ऋती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. वेद लिहितो शरीर वर्चस्व मायुष्यम आरोग्य विधात शोभमानं महीयते. धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घम आयुः. स्वस्ति मंत्रार्था सफला संतु सर्वे जनाः सुखिनाः संतु. म्हणजे सगळ्यांनी या जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. मात्र प्रपंच जीवाची प्रार्थना अशी आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. संसारी जीवाची ही सकाम पूजा आहे. वाक्य नीट ऐका. संसारी जीवाची ही सकाम पूजा आहे. काय प्रार्थना आहे? वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. ही त्यांची मानसिकता आहे. एका स्लॅबचं काम पूर्ण झाल्यावर पिलेरमधून वरच्या स्लॅबचे 2 रॉड 3 रॉड 4 रॉड स्टील गज बाहेर आलेले असतात. त्याचं कारण आहे वाढावे वाढावे. एका बंगल्यावर मी मुक्कामाला गेलो. रात्री देहधर्म आला, शरीर आहे देहधर्म आला. तर उठल्यानंतर माझं पंचा लुंगी किंवा धोतर त्या स्टील रॉडमध्ये अडकलं. मी ओठावरती पडलो, ब्लडिंग झाली. नंतर पुसून पाहिलं, ओलं चिंब झालं तोंड. काय झालं? ज्याने मला झोपायला स्लॅपवर जागा दिली ती त्याला मी आवाज दिला, अरे ओंकार, वर मी पडलो रे, हे गज वर का काढले? तो म्हणला माझ्या काळात एवढं कमवलंय, पुढे पोरगा जर लग्न झालं तर ही चाल दाखवलेली आहे. चाल नाही कळलं तुम्हाला? ह्या चाला दाखवणे म्हणजे अपेक्षा असणे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही संसारिकाची सामान्य अपेक्षा आहे. संतांची अपेक्षा अशी आहे बर का, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच
मज करून ठेवा नारायण, ऐसे मज करून ठेवा नारायण, समूळ वासना नुरवानी. आवाज फार व्हायला लागला. ठीक आहे. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. फार आवाज नाही वाढवायचा, कमीच ठेवायचा. 7 प्रकारच्या उपाधी आहेत. उपाधी त्रासदायक ठरती. राजकारणात आणि परमार्थात किती कुणाला उपाध्यात, याबद्दल माझं सगळं जीवन कीर्तन क्षेत्रात 50 वर्षात खर्च होत आलेलं आहे. त्यामुळं थांबवावं की पुढे चालू ठेवावं या टप्प्यावर आता आमची पाऊलवाट सुरू आहे. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. हे प्रकरणे देवासाठी. संसार आहे प्रकरणे जीवासाठी. संसारी जीवाला दुःख आणि सुख भोगावंच लागतं. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मणी समाधान. पुढची सूचना आहे, मन ओनी मणी या करिता, मानू नये खेदू आणि म्हणावा गोविंदू वेळोवेळा. गोविंद दत्त हरिस्मरण करावं, याला दुसरा पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचात, व्यवहारात, जगात जीवन जगत असताना संसार उभा करण्याच्या आधी दुःखच आहे. संसारात पाऊल टाकलं तरी दुःखच आहे. संसाराला सुरुवात झाली तरी दुःखच आहे. आणि पुढचं ऐका, संसरती, संसार संपत आला तरी दुःखच आहे. आता काही लोकांचा असा स्वभाव झाला आहे की घरदार, प्रपंच, बंगला, रो हाऊस, फ्लॅट, सिटी डेव्हलपमेंट, दुकान, नोकरी, गाडी म्हणजे संसार असं नाही. वृत्ती प्रभाकर ग्रंथात असं लिहिलंय, जगत के उत्पत्ती को भी संसार कहलाते है. उदाहरणार्थ ही आणि मी, आम्ही 2 संन्यासी आहेत. ऐकता ना तुम्ही जरा थोडं एखादं वाक्य असं आवडलं किंवा आवडणारं असेल तर थोडं मान असं हलवा, म्हणून आम्हाला मधून अधून वाटतं की ऐकणारं वर्ग जिवंत आहे. हे आणि मी दोघं आम्ही संन्यास घेतलाय. ऐकताय ना? ते आणि मी, आम्ही दोघांनी घर सोडलं, गोत्र सोडलं, नातं सोडलं, पिंडदान केलं, शिखा उत्पाट्य केलं, प्रेषमंत्र केला, अग्नी समारोप केला, बिरजा होम झाला आमच्या दोघांचा, गृहीत धरा बरं का. आणि आम्ही गाव सोडलं, कुळ सोडलं, नातं सोडलं. त्रिंबकला, हरिद्वारला, काशीला, आळंदीला, पंढरीला, सासवडला, पैठणला, मुक्ताईनगरला, गाणगापूरला, वाडीला, औदुंबरला, कुठे कासेना आम्ही दोघांनी एक आश्रम बांधला. ऐकताय ना? 10 गुंठाचा आश्रम पुष्कळ झाला म्हणालो होतो आम्ही. सुरुवातीला तारीचं कंपाऊंड बांधलं. नंतर त्या तारीच्या कंपाऊंडला तोडूनही काही शेती काम करणारे लोक अतिक्रमण करायला लागल्यावर आम्ही उंच उंच फुटाचे पत्रे लावले. ऐकता का? मग वादळ आल्यामुळं उभे पत्रे झोपायला लागले. नाही कळलं? मग आम्ही RCC प्लॅन आणला, चहूबाजूनं 6चा ऑल ओतला. ऐकताय ना? ऐकताय ना? त्याला पुन्हा काटेरी असे रॉड ठेवले की बिबट्याने उडी वगैरे मारून आम्हाला घेऊन जाऊ नये. मग एक 10 बाय 10चं मंदिर बांधलं. आपल्या दोघांचं चाललंय. यांना कळवून आपल्या दोघांवर घेतलंय मी. आणि तुम्हाला फार लोड वाटला तर माझ्याकडे ढकलून द्या. ती सहनशक्ती माझ्याकडे मी ठेवतो. आता 10 बाय 10चं मंदिर बांधलं. मग त्याच्यावर शिखर काम नाही झालं द्रव्यामुळे, पैशामुळे. मग आम्ही आपले स्टीन पत्रे टाकले. पुन्हा चहूबाजूनी जाळी बांधली. ऐकता का? ऐकता का? तर त्या तुपाच्या वाती भिजवलेल्या उंदरं पळवायला लागले. कुरडई, पापड, नैवेद्य. उंदर देवाजवळ 1 सेकंदही ठेवीनात. बरं, देवही त्या उंदरांना काही करीनात. असे किती काही उंदर आहेत हो. तुम्ही जागेत का सगळेजण?
देवाला प्रार्थना आहे माझी, अरे तू निदान तुझ्या पुरतं तरी संरक्षण कर, बाकीचं बघून घेऊ सगळं. मग मला यांनी आयडिया दिली, नॉट BSNL, धिस इज आयडिया. नाही कळलं तुम्हाला? ती म्हणाली आयडिया नाही तर जिओ, म्हणजे जगा. कार्ड पण कळाले पाहिजे, टाकण्यात अर्थ नाही नुसता. कार्ड याच्यात बसलं पाहिजे, मेमरी इथं पाहिजे, आणि बटन दाबलं की फाईल ओपन झाली पाहिजे. यासाठी कीर्तन, प्रवचन, कथा, पुण्यस्मरण, यज्ञ, याच्यासाठी धर्म आंदोलन आहे, जनजागृती आहे, लोक प्रबोधन आहे. वारकरी एकांगी कधी विचार नाही, साम्यवाद विचार आहे. विठाल त्या उंदरांनी एवढा त्रास दिला, यांनी आयडिया दिली, म्हणजे एक मांजर पाळा. मांजर पाळली, पण तिचं नुसतं उंदरावर भाग आहे ना. ती नागतोडे खायला लागली, पाली धरायला लागली, झोपीत आमच्या अंथरुणातही शिरायला लागली. मांजर असा हात पडला की उडी मारायची. यांनी मला पुन्हा आयडिया दिली, एक गाय पाळा. मग ती व्याली, तिला वासरू झालं, दूध काढायला सुरुवात झाली. गडी नाही, गडी सिटीतला नौकर तो ठेवला. तो म्हणला महाराज आश्रमात एकट्याला करमत नाही, तुम्ही जागेत का सगळेजण? असे मस्त हसा, म्हणजे अटॅक येत नाही लवकर. उजट स्वभावाचे जे लोक आहेत जळकट, त्यांना फटकेन येतो लगेच. ते त्यांचाही चेहरा प्रसन्न ठेवीत नाही, तर दुसऱ्याचा होऊ देत नाही. रोते क्यों तो बोले सूरत है वैसी हमारी. तव्यावर फार जळलेल्या भाकरीसारखे तोंड असतात त्यांच्या, अशी मस्त असले पाहिजे. हसणारी पोळी पाहिजे, हसणारी भाकरी असली पाहिजे, आणि भाकरी फिरवता आली पाहिजे. नाही कळलं? 1 वर्ष त्याला, 1.5 वर्ष त्याला. आता झिडपीला निघालंय बघा, पंचायत समितीला. 18 महिने याला, उरलेले त्याला सगळे खा सुखानी जागा. उदाहरणार्थ या इकडं घ्या का. याचा काय अर्थ आहे? असं वाटून दोघांनी खाल्ल्याशिवाय सत्ता टिकत नाही. आणि असा वाटा नाही मिळाला की मग काहीतरी उद्योग करायला चान्सेस मिळतात. विठाल आता याला प्रमाण देतो, देवाबद्दल हे पण व्यवहारात आणा. ते प्रमाण असे, त्या गड्याला, त्या नौकरदाराला एकट्याला करमेना. मग तो काय म्हटला, मला भजनी होता, एकलेची न कंठवे म्हणून यायने. याचा अर्थ काय? आम्ही बोंबलत फिरणारे गावागावात, कसं तरी एक स्थळ गाठून आणलं, त्याच्या गळ्यात घातलं, लग्न झालं. त्याला लेकरं, तो म्हणला अजून 4 पत्रे लावा. मग फरशी टाकली. मग म्हणले महाराज उन्हाळा कसा पडतोय, किती टेम्परेचर, डिग्री सेल्सिअस तापमान आहे, जरा कौल टाका. कौल टाकले, त्याने कौल दिला. श्लेष आहे. मग टी अँगल केलं, म्हणजे अँगल टाकून फरशा अंथरणे वरती कोबा करणे. कळलं तुम्हाला? महाराज आता आमचे पाहुणे यायला सुरुवात झालीत, तुमच्या खोलीत त्यांना ठेवणं बरं नाही, एक वर रूम काढा. मग रॅक घेतलं, मांडणी घेतली, कॉर्ड घेतला, टिपवाय घेतला, किचन केलं, पकड घेतली. मग चमचे आले मठात. अरे पोहे, शिरा, बासुंदी, आज अक्षय तृतीया झाली, रस वगैरे खाण्यासाठी. आणि या सगळ्या चमच्यांच्यामुळं मठा आश्रमात प्रॉब्लेम झाला. मग घर सोडलेला संसार बरा होता का हा नवीन किल्ला बरा होता? उत्तर तेच आहे, जागा बदलली, नाव बदललं, संसार तोच आहे, फक्त प्रापंचिक भोगादी क्रिया नाही, मात्र दुःख तेवढंच. विठाल
जरा तुम्हा सगळ्या जणींना राग येईन. पत्नी बायको असावी पदावर का ती सखी असावी? जागे राहा, जरा जागे राहा. नुसती पत्नी नको, ती सखी असावी. पती पती नको, पत्नीचा पती सखा असावा. ऐका ऐका ऐका, आखाड्यात सखी संप्रदाय एक स्वतंत्र हरिदासांचा आहे. आणि उच्च लेवलचा विद्वान मंडलेश्वर असला तरी त्या सखींना दान देतो, पैसे ओवाळतो आणि प्रेम भंडारा त्यांना जीव घालतो. सखी एक सर्वोच्च उत्तम पारमार्थिक क्रियेतलं, साधनेतलं, प्रेम वात्सल्यातलं पद आहे. सखी हे पद उच्च पद आहे. मित्र असावा की सखा असावा? तुमच्याकडनं काही येऊ द्या नका, मी एकट्यानेच सगळं ओढायचं. मित्रत्वात प्रापंचिक गोष्टी, मित्रत्वात प्रेम प्रकरण, मित्रत्वात अर्थव्यवस्था, मित्रत्वात शेतीचे बांध, मित्रत्वात विभाजन आलं, मित्रत्वात राजकारण पद पदवी आली की मित्रत्व समाप्त होतं. मित्रत्व समाप्त होतं. म्हणून भगवद्गीता प्रतिपादन करते, सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम. मला काय अपेक्षित आहे? सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम. मला सखा भाव अपेक्षित आहे. सखा 2-3 प्रमाण देतो. मारुती राय आपल्या पृच्छेला, सेपटीला, सेपटी कधी म्हणत नाहीत, मेरा प्रिय सखा चलो अब लंका में जाना है, आपको बड़ा काम भगवान प्रभु ने दिया है, प्रिय सखा चलो. किती सिपटी असी. उच्चते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. आनिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनाशिटा केले मागे गती शितुळना नसे. ऐका ऐका, आज त्यांचं स्मरण सकाळपासूनच होत आहे. अक्षय तृतीया आहे. श्रोते हो, सेफ्टीला मारुतीनं सेफ्टी कधी म्हटलं नाही, सखा म्हटलंय. सखा. पक्षांचे पंख, पंख नाहीत, तरुणोपायाचे सखा आहेत. सखा आहेत. कीर्तनातला पखावज, टाळ ही साथ नाही, कीर्तनकाराचे सखे आहेत. सखे आहेत. मंत्रिमंडळातले फक्त मंत्री, कॅबिनेट नाहीत, तर ते मुख्यमंत्र्याचे सखे असावेत. सुदामा आणि कृष्ण नुसते मित्र नाहीत. श्रीमद भागवत सांगतो तुम्हाला, श्री कृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, प्रशांत इंद्रिय ग्राम. श्रीमद भागवत. काय चिंतन आहे? सुदाम्याची बायको सांगतीये सुशीला, एक दिवस राजा झालाय तुमचा मित्र द्वारिकेत, आता कॅबिनेट दर्जा आहे त्याचा, ZZ+ सुरक्षा आहे आणि सगळ्या गाड्या सायरन वाजतात, जगातली सगळी सत्ता त्याच्या चरणाचा आश्रय घेते. रिद्धी सिद्धी कामारी दासी झाल्यात, जयविजय द्वारपाल आहेत, शुभलाभ स्वागताला आहेत. आणि सागर हर 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 करत कृष्ण चरणाची नित्य पूजा करतो आहे. ते लेकर कोणाचे? तो बाहेर अनाथ आहेत का? विठ्ठल आणि एवढा ऐश्वर्य त्या ब्रह्मांड नायकाच्या चरणावरती लोटांगण घेत असताना तुम्ही मित्र असून मग त्याच्या ऐश्वर्याचा तुम्हाला काय फायदा आहे? हा महिलांचा स्वभाव आहे. मी टीका करत नाही. अहो बरोबर शिकलात, एज्युकेशन झालं, त्यांची डेव्हलपमेंट झाली, त्यांना फॉर्च्युनर आहे, त्यांना एनडीव्हीआर आहे, त्यांनी आता क्रिएटा घेतली, त्यांनी पजोरो घेतली, तुम्ही अजून इंडिकातच फिरता.
काही करता आलं का तुम्हाला? बघा जरा शेजारच्या स्त्रीकडं, तिने किती किती तोळ्याचे दागदागिने, तुम्ही मला जोडवं तरी निदान घेतलं का? या सगळ्या प्रकरणाला कंटाळूनच मी संन्यास घेतलाय. या वर या, दोघंही वर या, दोघंही वर या ना. बाहेरून पाठिंबा. विठाल बघा बघा बघा, काही मित्र तुम्हाला देत असेल, करत असेल तर निदान भेटून तरी पहा, भेटून तरी पहा. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का जातिर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं कुब्जाया कमनीय रूप अधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर् भक्तिप्रिय श्रीपतिः. आहा, व्याधस्य आचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र हत्तीला कोहम कथमिदम जातम, मी कुठून आलो, कुठे मला जायचं. अयम आत्मा प्रज्ञानाम तत्वम असी सर्वम खलुदम ब्रह्म. वेद वेदांत उपनिषद अर्थ व्याकरण वैदिक व्याकरण संत वाङ्मय साहित्य लालित्य न्यायघटित पदार्थ काही कळतंय त्याला. विद्या गजेंद्रस्य का. राहिला प्रश्न जातीपातीचा. का जातीर विदुरस्य यादवपते. ईश्वराकडे काही नाही आहे. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र का चांडाळ का पापी का चोर का श्रीमंत का संत का हरिभक्त का कलाकार नाही. त्याला सगळे लेवल समान. का जातीर विदुरस्य यादवपते. जातीचंच पॅरामीटर लावलं असतं, जातीचं स्केल लावलं असतं. आणि देव जर मोदींच्या सारखं म्हणाले असते विदुराला कि भाई आपका आधार कार्ड अपडेट नहीं और लिंक करो, फिर आज रात्री 12 बजे देख लेंगे. अरे भाइयो, असं नाही म्हटलं. कृष्ण काय म्हणाले? जातीर विदुरस्य यादवपते. यादवपती कृष्ण असं म्हणाला. विदुर काका तुम्हीही जवळ या. त्याला असं म्हटलं नाही वडील काय, कुळगोत्र काय, शाखा कोणती, कुठून आला, काही नाही. का जातीर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम. उग्र म्हणजे उग्रसेन, कंसाचा बाप. असं कोणतं त्याचं पौरुषत्व आहे की तो बाउंड्रीवर गेलाय, लढलाय, स्वातंत्र्य मिळून दिलंय? नाही. हरिभक्ती केली आहे आणि पोराचं कुकर्म आवडलं नाही. का जातीर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूप अधिकम. कुब्जा काय दिसायला स्मार्ट होती काय? अहो कितीतरी ठिकाणी वाकडी होती ती. आणि त्या वाकड्या कुब्जेला एक सेवा दिली होती. कंसाच्या दरबारात सहानेवर उगाळलेलं मैलागिरी चंदन, हळद टाकलेलं पिवळं चुटूक उपरण्यात पिळायचं, घट्ट गोळा करायचा, शीतल शांत, आणि कंसाच्या कपाळाला जाऊन लावायचा. ही तिला ड्युटी दिली. ड्युटी फॉर ड्युटीज आहे, कर्तव्यासाठी कर्तव्य. पण जेव्हा कृष्ण परमात्म्याचं द्वारकेत येणं झालं आणि कुब्जेला पाहिल्यावर तिच्या रूपाला परमात्मा प्रसन्न झाले नाही. पुढचं वाक्य ऐका. तिच्या भक्तिभावाला प्रसन्न झाले. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी कैसा तैसा. आहा हा. त्या कुब्जेला म्हणाले मी तुझ्याकडे येणार आहे. आणि भगवंत काय खोडी करतात माहिती का? मुद्दाम म्हणून. देवाची सवयच आहे ती. कुब्जेला काय म्हणाले ते? आहा ओ हो कुब्जा, दुनिया में मैंने तो कितनी नारियां देख ली है, कर मेरे ही पास 16,108 है अभी. अगर मैं किसी मतदार संघ में खड़ा रहूं तो हमको किसी को याचना करने की जरूरत नहीं है वोटिंग के लिए. समझा कि नहीं भाई? प्रचार की जरूरत नहीं. मेरे घर के लोग हमको चुनाव में जीत लेंगे, लेकिन मैंने अभी तक तेरी जैसी देखनी नारी देखी ही नहीं.
कळलं तुम्हाला देवाचं कुचकं बोलणं? तो आतूनही काळा आणि बाहेरूनही काळा, याला शाल जुडी म्हणायचे. आणि तिला म्हणतात अरे ओ सुंदरी. वाकडी वर का ती, पण काय म्हणतात? अरे ओ सुंदरी. आता विषय थांबवतो, तुमच्याकडून टाळ्या घेतो. परमात्म्याने तिचं वरचं वाकडे पण पाहिलं नाही, आता पवित्र भाव पाहिल्यामुळे म्हणाले सुंदरी. बघा ना काय ताकदीच्या टाळ्या त्यांच्या, बघा ना. बरं झालं तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते, किल्ले घालविले असते तुम्ही सगळे. महाराज म्हणाले असते आक्रमण. गेली विकेट, वेळ निघून गेली. सैन्य एवढं सावध राहावं लागतं कीर्तनात. काय म्हटले महाराज? आक्रमण. हर हर. सह्याद्रीला जाग आली, गिरी कपारातनं रिपले आवाज आला विको सारखा. आणि आपल्यातले काही म्हणले थांबा महाराज, चुना लावायचा राहिलाय. बावळा टमनगाटावर घालतो का? मालुसरे म्हणाले चला रे, निदाड्या छातीनं बघता काय? आणि तेवढ्यात एक जण म्हणलं महाराज नाडी बांधायची राहिली व आता. कीर्तनात नवरस भरवी सागरू. सगळे रस उत्पन्न करता आले पाहिजेत, सगळे रस. आणि आज एवढा आनंद आहे या कलाकारांच्या स्पीकरच्या लख प्रकाशाच्या ध्वनीत, शीतल शांत हवेत नाशिक प्रभागात कीर्तन करताना 2, 2.5, 3 तासात कीर्तन न संपावं असं मला वाटतं. आम्ही बोलत राहावं, तुम्ही पडून राहावं असं मला वाटत नाही. त्या कुब्जेला म्हणतायत भगवान अरे ओ सुंदरी. सुंदरी तिला सुरुवातीला जीव असल्यामुळं जरा वाईट वाटलं, कारण रामायणाच्या कालखंडातली ती मंथर आहे. कोण आहे ती? तिच्या लक्षात आलं अरे ओ प्रभु ने तो हमको पहचान लिया. वहां तो मर्यादा पुरुषोत्तम थे, अभी तो अमर्याद बने हैं. और वहां तो सीधे चलने वाले थे रामचंद्र, ये तो टेढ़ी टांग वाला है, कब भी कुछ कर सकता है. नाही कळलं? देहुडा चरणी ठान मांडू नियम माये. आणि तो म्हणला देखो राम तो कुछ भी सुन सकता है आपका, लेकिन कृष्ण नहीं. मैंने तो पहचान लिया आपको. अरे ओ सुंदरी, व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही म्हणताल कसं काय तुम्हाला माहिती? मी शेजारी उभा होतो. देवाच्या चाकरांचा चाकर होतो म्हणून आता हरिभक्त आहे. विठ्ठल माझं वाक्य लक्षात धरा, माझ्या डोळ्यातलं पाणी टिपा. पूर्वजन्मी आपण कुणाचे कुणीतरी असल्या विना हा भेटीचा संयोग येतच नसतो. म्हणून तुम्ही सगळेजण माय रिलेटिव्ह, माझे नातलग आहात. मी तुमचा नातलग आहे. पण पुढचं वाक्य ऐका, प्रापंचिक व्यवहारातला मी नातलग नाही, मी आध्यात्मिक सत्तेचा नातलग आहे. मी संसारातला, मी नात्यातला, मी नात्यातला. मी कोणत्या नात्यातला? ज्ञानदेव तुकाराम अवधूता या नात्यातला. विठ्ठल आहा. कुब्जाया कमनीय रूप अधिकम किंचत सुदाम नोधनम. पुढचं चिंतन ऐका. ते मैलागिरी चंदन श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाड्यो सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. भगवंत म्हणाले ओ सुंदरी, ओ चंदन उठे हमको भी लगा दो थोड़ा. हम तो श्रम करके आए, कहाँ हमारा गांव, कहाँ मेरे मामा की ये मथुरा. कितना दाह हो रहा है भैया, हमको भी दे दो. ओ बबुआ कहाँ जा रहे हो? मला लालू प्रसाद यादवांचे संसदेतले काही भाषण फार आवडतात.
बोले हमरा जन्म होने के पहले अंग्रेज भाग गए बोले। और नेहरू तो बोले थे कि अटल एक बार पंतप्रधान बनेगा, लेकिन तो वह अब 2 बार बने हैं, अभी तो भी जान छोड़ो। सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, गोपीनाथराव, अटलजी, वसंत दादा, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख भाषण ऐकण्यात मजा होती. आता ह्या सगळ्यांनी मिळून धिंगाणा लावलाय विठाला. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आहोत. स्टेटमेंट आमचं, जे परमार्थाला परमप्रिय त्याचे आम्ही आहोत. संपलं, खलास. उद्या तुम्ही भगवान रामचंद्राचं स्मरण केलं तर आम्ही तुमचे आहोत, वादच नाही काही. चला श्रोते हो, भगवंत म्हणाले ओ कुब्जा हमको भी चंदन दे दो थोडासा. ती ब्रज भाषा आहे वृंदावनातली. अरे ओ काय होय गोय की नाही, हमरो भी चंदन दे दो ना थोडा. भगवंतानी थोडं कशाचं सगळं ताटातलं चंदन घेतलं आणि तिला द्यायचं होतं कंसाला. सीवी काय, भगवान म्हणाले अरे कौन कंस हो, तो मामा है हमारा, हम तो उनके भांजे हैं, हमको निमंत्रण है और अतिथि का स्वागत करना तुम ग्रामवासियों का पहला प्रथम कर्तव्य है. सुना की नहीं कुब्जा. ती म्हणे हा जी महाराज. तो दे दो. एकट्यानं लावलं, सगळ्या बरोबरच्या टीमला लावून टाकलं. कुणाला कुणाला. ए तू इकडून गेला आणि तिकडून आला, काय भानगड रे. हा चंदन आणायला गेलता विठाला. त्याचा हेतू असा होता की क्षेत्र इथे ओलिता खाली आणण्यापेक्षा ऐका ऐका पुढे ऐका ऐका ऐका. ए ए ए इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. आणि तुम्ही YouTube वाले 2 कॅमेरे ठेवत जा रे. एवढे लोक आनंदात, त्यांचं एक तरी मुखमंडल तुम्हाला स्कॅन करता येते का सांगा बरं. 2 ठेवी जाते खोके विठाला. वारकरी कीर्तनात माझ्या स्वर्गीय बाळाबा साहेबासारख्या स्वतंत्र भूमिका आहेत. पटलं बोलवा, नाही तर बोलू नका. तो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं असे. आहा, कुब्जे जवळचं सगळं चंदन घेतलं, नीट ऐका, आणि आपल्या अंगाला लावलं. बरं एकट्याने लावावं की नाही. बलराम दादा मागून आले. अरे ओ दादा आजा इधर आओ दाऊ भैया. अरे ओ भैया दाऊ. अरे सुनो तो सही, हमारा दादा तो बस द्वारका धाम की. असा जयजयकार करत करत बोरबंदर ते द्वारकेपर्यंत कमी वेळेत सुदामा समृद्धी मार्गाने आला. जागेत ना तुम्ही. आता मी जाणार आहे सिन्नर टू छत्रपति संभाजीनगर वाया बीड. 3.5 घंटे में तो हम बीड टच हो जाएंगे. 140-30 का मीटर लगा के. ड्रायव्हर काही कमी स्पीडनी चलत नाही, कारण त्याचं लग्न झालं नाही, मी सोडलेली आहे. दोघालाही भीती नाही काय. माझ्या दृष्टांताला तुम्ही जागे राहा, भजन आनंदात करा. किती मी खरं सांगतो, या 8 दिवसात एवढा आनंदी मी कीर्तनात कुठेच झालो नाही. मी या कारसूलला तुझ्या बाबांच्या या पुण्यस्मरणात खूप खूप आनंदी झालो. आय एम व्हेरी हॅपी. मी आनंदी झालो. आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाली या शरीरात. नाही तर मंडपात पत्र्या टीनमध्ये स्लॅबमधलं कीर्तन स्पीकरवाल्याला ट्विनिंग करता करता नाकी न इथं. खरंय की नाही रे. पण इथं मस्त वातावरण आहे. बरं इथं प्रदूषणाचं कारण नाही. कोणाच्या शिट्ट्या कधी होऊ द्या. जांभई येते, ढेकर येतो माणसाला. ऐका इकडे बघा इकडे बघा. अगं माझ्या आयांनो इकडे बघा. भजन करत करत सुदामदेव द्वारकेपर्यंत आले आणि त्याने एकच जयकार केला. तुम्ही पण माझ्यावर करायचं. द्वारकाधीश भगवान की, द्वारका धाम की. एवढा आवाज ऐकला आणि मी उलटी कथा सांगणार. लोक म्हणतात द्वारपालाने अडवलं. नाट. देवाच्या मित्राला अडवायची हिंमत कोणात आहे. कोण प्रतिबंध करू शकतं. अडवणे म्हणजे भ्रांत नावाचं कवाड आहे ते शास्त्रीय परिभाषेमध्ये स्वामीजी.
भजन ऐकलं, कृष्णाच्या लक्षात आले की मेरा ही मेरे सत्ता में गुणगान गाने वाला कौन है। हाँ, अगर गुणगान गाते हो तो चुनाव के समय गाते रहते लोग, लेकिन हमारा गुणगान गाने के लिए द्वारका में कौन पैदा हुआ? कोई तो बाहर से आया होगा। ए शांत रहा, कोण आला असेल बाहेरून? म्हणून त्याला वार्ता कानावरती आली. ऐका ना, की एका दूताने सांगितलं भगवान सुनो, आणि तो पण आला. राजाधिराज कृष्णचंद्र भगवान, प्रभु आपके चरणों में विनम्र निवेदन है. क्या अभी अभी वार्ता आई है कि आपका कोई पोरबंदर से, त्यांची इच्छा सुद्धा नाही की कडवे घेऊन उठावं, बाहेर न्यावं, त्याला खेळवावं, बोलवावं. विठ्ठल या अशा संसारातल्या त्रासाला कंटाळून मी संन्यास घेतला. आणि ते जर मंडपात आलं तर मला जवळच्या पाराशर नदीत पाणी बघावं लागेल, उडी मारायची. मी मरण पण तुझ्यावर विना कर. तो प्राइवेसी स्थान पर इसको बिठाने का क्या अधिकार है? हमको भी पूछना चाहिए ना. कल से हमने इतनी स्वच्छता करके रखे और देखो कितनी गंदगी है, हाथ पांव अस्वच्छ, कृष्ण शरीर और किलकिले आंख हुए, और इनको गद्दी पर बिठा दिया. भगवान हसले मनातले मनात. अरे ओ सत्यभामा, इधर आओ, इधर आओ. सत्यभामा जवळ आली. सत्यभामेला कानात म्हणाले कृष्ण, मोकळ्या स्पीकरवर नाही आणि लगेचच यूट्यूबला व्हायरल व्हावं म्हणून नाही, एकांतात म्हणाले, काय माहिती का सत्यभामा, तू देखने के लिए ऊपर से अच्छी है, लेकिन मेरा सुदामा 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 सर्व अंग विकसित सुंदर सखा है मेरा. पुन्हा टपकीने डोळ्याला पाणी आलं आणि मग बकुळांच्या फुलाची माळ कृष्ण परमात्म्याच्या गळ्यात टाकली. चला आरती आणा, ओवाळा, पाद्यपूजा करा. इथं अतिशुक्ती अलंकार आहे. चलता चलता सुदामदेवाच्या पायात काटा शिरला होता म्हणे. काढायचा कसा? इथं जरा इथं मधुराद्वैत चिंतन आहे. भगवंताने आपल्या कोवळ्या ओठाने काटा काढला. दात लागता कामा नये, वेदना होता कामा नाहीत. चंदन लेप लावला, सेक दिला, पुढं वगैरे आले होते. रोज नित्य सेवा, तेल लावून पाय वगैरे. श्री कृष्ण सखा कश्चित, माझा सखा आहे तो. जवळ घेतलं. सुदामा, मैया कैसी है? अभी बूढ़ी हो गई भगवान हो. अच्छा, और शादी वादी कुछ करी की नाही? कोणातरी त्या अनास पुण्याचा एक मराठी पिक्चर आहे, सण असते अनासपुरी कोणतरी आहे ना, ते म्हणतो, भाग्या अरे तुझ्या एवढे लग्न झाले, मला बोलेल नाही बाप्पा. बाबो आम्ही खेड्यात राहतो, तो एवढे कुटाने केले आणि किती वहिनी तुला बाबा, मला एक काही ठिकाणी ना. दृष्टांत संपला. कळण्यापुरता उतारा. कुठून काय घ्यावं वक्ता जागा असला पाहिजे आणि तुमचे कान मोकळे असले पाहिजेत. काही काही मांड्या घातल्या असे बसतात. सगळं जगातलं संकट त्याच्याकडेच आलं आणि त्याला नीट करायचं प्रमाणपत्र आम्ही घेतलं. अरे नीट होऊ नाही तर मर तिकडे करायचंय काय आम्हाला? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. श्रोते हो, सज्जन हो, कीर्तन संपून टाकतो मी. प्रकरण काय झालं ऐका ना, ऐका ना. पितांबर दिला. जर त्याला चांदीची जरी, सुवर्णाच्छादित ताट, त्या काळात काय काय अक्रूड काय, बदाम काय, पुरणाची पोळी काय, रसगुल्ले काय काय पदार्थ असतील बाबा. इक्षुदंड रस म्हणजे उसाचा तळलीला भाजलीला रस, ज्याला सुधारस म्हणतात, त्यात लिंबू पिळलेलं, जुने पदार्थ सगळे. आहा हा हा, सगळे ताटात आणले. सुदामदेव पदार्थाकडे पाहायचे आणि खाली ठेवायचे. का? भगवान शिवरंजनी किंवा हिंडोल सर. आवाज कमी. ते 2-3 लेकर शांत करणारे कोणाचे ते बसवा ना त्यांना. जवळ तर घ्या, प्रेमाने बसवा.
म्हणजे मी जेवढा आनंदात होतो तेवढं दुःखात वाटं लावायचं तुम्हाला मला? पिवळा पितांबर दिला घालण्यासाठी, औक्षण केलं, ताट समोर मांडलं, पंचपक्वान्नाचा बेत आहे. एक पदार्थ घेतला आणि तोंडात घालता घालता सुदाम्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. ओला चिंब चेहरा झाला. भगवंतांनी आवळून पाहिलं, सुदामा क्या हुआ? क्या बताओ प्रभु आपको, मेरी मैया 8 दिन से भूखी है, 100 के तरफ उम्र बढ़ गई है. आणि तेवढ्यात भगवंतानी मुद्दाम खोडी केली. सुदामा मेरे भाभी माने कुछ भेट पठायो. बघा ना कसं खोडकर आहे परमात्मा. गोकुळात वृंदावनातच खोड्या केल्या असं नाही, त्याने जन्मभर खोड्या केल्या. कुछ भेट पठायो. हाँ प्रभु दिया है, लेकिन आपका इतना बड़ा ऐश्वर्य देखकर हमको जरा शर्म आई, तो मैंने नहीं दिया. हे कि देखो मेरे ही पास गठड़ी बांध के रखी है. क्या लाया? पावा लाया. अच्छा कब देंगे? आप पूरा पाएंगे फिर हमको देंगे. ऐसा नाही चलेगा, तू मेरा सखा है. मुद्दाम खोड्या काढायला सुरुवात केली. मग रसगुल्ला भरवायचा, गुलाबजामुन द्यायचे. भगवान पाहायचे न सुद्धा मरडायचा. प्रभु मेरी धर्म पत्नी है सुशीला, सिर्फ पत्नी नहीं वो मेरी सखी है. 8 दिन में उन्हें सिर्फ जलप्राशन किया है, क्योंकि घर में अनाज है, नहीं तो कहाँ से पूरा करके किसी को खिलाना तो ठीक नहीं. और ठंडी इतनी बढ़ गई प्रभु कि यज्ञ कुंड प्रज्वलित करके, अग्निहोत्र करके मेरे बच्चे कुंड के पास सोते हैं, क्योंकि ओढ़ने के लिए कहीं चद्दर फिद्दर नहीं है. क्या करूं प्रभु, आपको मिलने के लिए आया हूं. हाँ ठीक आहे, मेरे लिए कुछ दिया की नाही? भाभीने दिया है ना. जेवता जेवता उठले आणि प्रभू त्याच्या माग लागले. कुणाच्या कुणाच्या कुणाच्या? सुदाम्याच्या. देव सुदामा पुढे, देव मागे. सुदामा पुढे, देव मागे. आता ती द्वारका काही लहान असणारे मोठा महाल तो. सुदामदेव आधीच चलून थकले होते, कृशशरीर झालेलं, आणि ती गठ्ठडी पकडली. आता इथं मला तुम्हाला वाक्याला टाळ्या घ्यायच्या. ती वाक्य असे नीट ऐका. भगवान गाठी देतोय आणि भगवान भ्रांतीच्या गाठी सोडतोय. संदेहाच्या सुटल्या गाठीन झालो पोटी शीतळ. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. प्रभू गाठ सोडण्यात परफेक्ट आहे, त्याच्या एवढा कोणी नाही. अरे अपेंडिक्सची गाठ काढता येईल, ट्युमरची गाठ काढता येईल, क्षमा मागतो. छातीत होणारी कॅन्सरची गाठ काढता येईल, पिशवीतली गाठ काढता येईल. परंतु तुझ्या आतल्या गाठीवालेत ना, आतल्या गाठीवाले ज्यांना परमार्थ आवडत नाही, संत आवडत नाही, असे जे आतल्या गाठीवालेत ना, त्यांच्या गाठी परमात्मा योग्य वेळेला उतरवतो, वितळवतोच, नाही तर वाढवतो. 2 काम करतो. श्रोते हो, शेवटी पकडलं. ए क्या है, हमें पता चला आपके गठड़े में मैया ने पावा दिया है, हमको दे दो. काढलं. किम तत्सुदाम्नो धनम. श्लोकाचा अर्थ किम तत्सुदाम्नो धनम. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. सुदामा देवाची फकेमारी कोरडेची. कोरडे पोहे खाल्ले, ते दिसायला कोरडे होते, भक्तीचा त्यात ओलावा होता. भक्तीचा त्यात, म्हणून तर आपल्यात लाहीमध्ये दही टाकायचे. दही हे ओलाव्याचं प्रतीक आहे, सौख्याचं प्रतीक आहे, प्रेम वात्सल्याचं प्रतीक आहे. म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य, नाद ब्रह्माचं मिलन. काला आहे काला. दही शांत स्वरूप आहे.
आणि ज्वारी भाजलेला ही पावित्र्य स्वरूप आहे. शांत आणि पावित्र्य एकत्र आलं की महाराष्ट्रात क्रांती होत असते. यार सज्जन, भगवंतानी खाल्लं, मुखात भरवलं. काही काही गोष्टी मला आठवतात. त्याचे वडील चोपदाराची सेवा करायची. गणेश काका, ऐकलं का? मला त्या पराशर ऋषींच्या तिथं कीर्तन करताना बोहळ आली. कीर्तन झालं, माझ्या पायाला तेल लावलं, चोळलं, कापूर चोळला, हुंगायला मला दिला, माझं डोकं दाबलं, जवळ बसलं आणि डोळ्यात पाणी पाहिलं. महाराज, आम्ही गेलो तर चाललं, पण तुम्हाला नाही काही झालं पाहिजे. आजही घरी गेलो की त्याची आई मला आलिंगन देते, रडते. 25, 30 वर्षाचे संबंध आहे त्या लोकांशी माझे. श्रोते हो, दृष्टांत संपून टाकतो. सुदाम्याने पोहे सगळ्याला दिले, परमात्मा तृप्त झाला आणि सुदामदेव गावाकडे आले. वेळ कमी, गावाकडे आले आणि आता प्रिय आपली सखी बायको आवाज दिला, अरे ओ सुशीला, अरे कहाँ रहवत है. सुदामदेवाचा आवाज वाढला. टॉनिक मिळालं ना तिकडनं, व्होल्टेज मिळालं ना, ऊर्जा मिळाली ना. कहाँ है सुशीला? सुशीला म्हणले, ओ चिल्लाते क्यों हो, ऊपर देख लो, मैं टेरिस पर खड़ी हूँ. टेरिस पर? और अपनी कुटिया टीन कहाँ चला गया? वो तो चला गया, पूरा डेवलपमेंट हो गया. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय जय श्री शंकर. ए झालं, राईट काम झालं. ए बसा, झालं काम. ए माय, जयशंकर म्हण. कोण आहे जयशंकर म्हण? ए माझी आई. अरे काय लक्षच नाही त्यांचं. जयशंकर, जयशंकर. बाकी जमल्या विठाला. श्रोते हो, ऐका. सुदामदेव गावाकडे आले. आता इथं शेवटचा क्षण आहे, कीर्तन संपवतो. शेवटचा क्षण असा आहे सर. गॅलरी टेरिसवर बायको पाहिली. सुदामाने प्रेमाने विचारलं, सुशीला बच्चे कहाँ गए? 2 मुलं एक कन्या. बोले कहाँ गए, आपको पता नहीं? एक तो जत्रा होटल में फॉर्च्यूनर लेके गया है, और दूसरा वो सिन्नर पूना पॉइंट एंड द्वारका का वहाँ है, और बच्ची आपको पता नहीं, त्रिम्बक में गई है वो. अच्छा, और गाड़ी फिर ये कहाँ से आया? सी मनाली, पूछो मत, देख लो, आनंद मानो. मैंने आपके पास कुछ दिया था कि नहीं? हाँ दिया था. तो भगवान को दिया कि नहीं? आपके मित्र को दे दिया. उसका ही एक प्रसाद है, गाव सोन्याचा दिला. कोणता दिला? सुदामा ब्राह्मण आणि मुठीभर पोह्याच्या मोबदल्यात गावात सोन्याचा दिला दिला. श्रोते हो, मला एक गुंठा कोणी देना हो. मी त्या राजाभाऊला रिक्वेस्ट केली, आप्पाला केली. एक गुंठा 14ला आहे तर 7ला द्या मला, 7ला आहे तर 3.5ला द्या, 3.5ला असला तर 2.5 द्या. दान नका करू, फुकट नका देऊ, पण विकत व्यवहार, क्लिअर खरेदी खत असलं म्हणजे मला पुढे हॉटेल टाकता येईल, विकता येईल, किंवा समाधी घेता येईल. दानपत्रात आम्ही दिलो, आमचं येतोय, आमच्या बापाचं आहे. मग महाराज कुठून आलाय? दान देऊ नाही त्यांना ते पचवता येत नाही, त्यांचं वाटोळ होतं. विठाल याचं कारण आहे, देव सखा जरी, देव सखा जरी, देव सखा
कृपा करी अवघे विश्व कृपा संपला वेळा अवघे विश्व फार वाढला ऐसा आसोनी ऐसा आसोनी देव सखा जरी विश्व अवघे किंवा अवघे विश्व कृपा करी. एकदा कॅबिनेट आपला असल्यावर झेडपी सदस्य काय करणार? एक बाई मला म्हणली केस करील तुमच्यावर. म्हणलं माझ्याकडे कमीच का? आणि गावातला सदस्य मला म्हणला मी तुला बोलणार नाही. अरे बोलू नको, तू करायचं काय? मला कॅबिनेटचा फोन येतोय दिवसाला एकदा. कशाला काय करतो विनाकारण? श्रोते हो, ब्रह्मांडाचा नायक एकदा आपला झाला की सभोवताचं जगत आपलं होतच असतं. लक्षात. अजून सोपं गणित सांगू. सुवासिनी स्त्रीच्या कडेवरच्या लेकराला गोड बोललं की आई प्रसन्नच होत असते. असं नाही म्हणायचं हळदी कुंकाला तू येऊन लेकरू कडेवर आणू नको. ती येणार नाही, आधी लेकरून मग हळदी कुंकू. आता माझ्या प्रिय टाळकऱ्यांना जर तुम्ही प्रेम दिलं नाही, या लेकरांची सोय केली नाही आणि मला शाल घातली तर 5,000ची शाल सुद्धा मी पायाखाली तुडील एवढं प्रेम माझं लेकरावर आहे. लक्षात घ्या. हे एवढ्याच लेवलचे गायक वादक विनयकरी टाळकरी काम झालं की हे 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 काय जेवायला कुठं आहे ना कढी भात मारतो त्यांना. होय रे, तरीची भाजी आणि बटाटे खाऊ घालून. म्हणून कीर्तनापुरतं नाही, फक्त भजनापुरतं नाही, निमंत्रणापुरतं नाही, आतून ओलावान प्रेम असलं पाहिजे. आर्थिक व्यवहार, संपत्तीन पद पदवीन भावकी आडवी आली की सखापद समाप्त होतं. मग सखा महत्वाचा आहे. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. तुकोबाराय म्हणाले माझा अनुभव आहे हा घ्या. माझा अनुभव आहे. अनुभव आले अंगा ती या जगात येत असे. माझा अनुभव आहे तरी लोकाला कळत नाही. म्हणाले ऐसा असून अनुभव, पण यांना सांगून कळत नाही म्हणून कासावीस होतो जीव. किती सांगू या लोकाला, किती सांगू तरी नाही ऐकती. बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. शांती ब्रह्मनाथराय म्हणाले बर का, भगवत भजन हरी हरी म्हणा. म्हणालो मी यांना हरी म्हणा रे, हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा, हृहरते हरी म्हणा, विठ्ठल म्हणा. लोक ऐकत नाहीत. नाथराय खवळले. काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुढा. ज्या अर्थी भगवत भजन आणि भक्ती आवडत नाही ना, त्या अर्थी तू मानवाच्या अवलाद नाही, भूताची. विठाला विठ्ठल.
देवासी जतन 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 तयान बाधू शके अग्न तयान बाधू शके तयान बाधू शके थोडं कमी कर तयासी बाधू न शके आग्न आपल्या आता आवाज द्या ना त्यांना जय हो वा 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 काय संगीत महोत्सव झाला. या तिघांनाही धन्यवाद. 2 पखावज वादक, 1 पिटी वादक, हे 2 जण, त्यांचे सगळे विद्यार्थी. वेळ आपला झालाय. कुणालाही त्रास नव्हता. इज्जतीत थांबलेलं बरं. 9 वाजून गेले असतील. मी तुम्हाला बसा म्हणावं, तुम्ही उठून जावं, मी बोलत राहावं, एवढं दारिद्र्य मला न यावं. देवासी जतन तयान बाधू शक्य आग्न. देवासी जतन म्हणजे देवाची उपासना, देवाची पूजा, देवाचं भजन, देवाची सेवा,
देवाच्या ग्रंथाचं पठन, चिंतन, मनन, निधिध्यासन, सत्संग आणि संकीर्तन असं प्रकरण गुणानुवाद गायल्यानंतर तयान बाधू शके अग्न. अग्न म्हणजे अग्नीची दाहकता त्याच्या पुढे फिकी पडते. प्रल्हादाला होलिकेनं मांडीवर घेऊन जाळण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा प्रल्हादाचा बालही बाका झाला नाही. कारण देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. तुका म्हणे हरी कुणासाठी प्रल्हादासी यज्ञ करी. विठोबा रुक्मय भजन घ्यायला लागलोय. टोपी घालून, बुक्क्याची ताट घेऊन, हार घेऊन जे कोणी असते ते तयार राहा. एकामेकाच्या टोप्या घालू नका, आपापल्याच घेऊन या. विठोबा रखुमाई जगद्गुरु तुकाराम महाराज. वा वा वा. त्र्यंबकराज भगवान, रामचंद्र भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. सगळ्यात परिवाराला कीर्तन तर ठेवलंच तुम्ही, पण एक सामाजिक परिवर्तनाचा पायंडा पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ घालून दिल्याबद्दल मी संप्रदायाचा उपासक या नात्याने टाळ्या वाजवून आपलं स्वागत करतो. हा कोण्या मंत्र्यांचा नेत्यांचा सल्ला नाहीये. पर्यावरणवादी आत्ता आले. त्या काळात बसा, त्या काळात महाराष्ट्रातल्या संतांनी बसा बाबा बसा बाबा बसा 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 बसा. त्या काळात महाराष्ट्रातल्या संतांनी पुराणांचा मागोवा घेतला. भागवताच्या काही स्कंधातल्या काही अध्यायात अरिठा, पिंपळ, वटवृक्ष, ताड, कडुलिंब, बकुलक, चंपक, पाटलाब्जही, करवीर, लाखो सुपारी, फणस, लाखो झाडांची वर्णन आहेत.
आता पाहिली पुराणे आणि वेदांचं मंथन करून महाराष्ट्रातल्या संतांनी अभंग लिहिले. लोक मुखावर ते खेळायला लागले, जनसामान्यांना कळायला लागले. वारकरी संप्रदाय प्रचार प्रसार करू लागला आणि पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी एक सल्ला दिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणा येणे रूपे एकांताचा वास. श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीता लिहितात, साधना करणाऱ्या योग्यांना पिंपळ वटवृक्षाची शीतल छाया असली पाहिजे, खळखळ पाणी व्हायला पाहिजे, निरभ्र आकाश असला पाहिजे, शिवतत्व लिंग असलं पाहिजे. दत्त किंवा एखाद्या शिवालयाच्या चरण सानिध्यात साधनेला तो बसला पाहिजे. यमनियम ध्यानधारणा प्रत्याहारी करत असताना कंठ गदगद झाला पाहिजे, अंग रोमांच आलं पाहिजे, डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या पाहिजेत. आणि असो ऐसा कोठे आवट आठवची नाही, ही त्याची स्थिती झाली पाहिजे. साधनेलाही महत्त्व दिलं. वृक्षरोपणानं पर्यावरण संतुलित राहतं. क्षमा मागतो, केवळ देणं, फोटो आणि ठेवणं नाही, तर वृक्षाला आराध्य मानावं. भार्गव संहिता नावाचा ग्रंथ आहे. माझे कीर्तन यांना कंटाळवाणे होतील, पण त्या पॉईंटला मी टच करताना चिंतनीय भूमिका मांडतोय. तुकोबाराय म्हणाले, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. हा अभंग निर्माण झाला कसा? भार्गवांच्या संहितेत मंत्र असा आहे, मूल तो ब्रह्मरूपाय, मध्य तो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः. पिंपळा 3 देवता आहेत. मूल तो ब्रह्मरूपाय, मुळामध्ये ब्रह्मा, मध्य तो विष्णू आणि अग्रत शिव. अग्रे म्हणजे फांदींच्या तोंडाला पुढे टोकाला. 3 देवता एकत्र आहेत, म्हणजे एक्झॅक्टली त्रिदल आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे. म्हणून रुक्मिणी मातेनं पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. आजान वृक्ष शीतल शांत छाया आहे, अभ्यासाची पुष्टी आहे. वटवृक्ष ऋषितुल्य आहे. कडुलिंब रोगप्रतिकारक आहे. किती तुम्हाला मला सांगता येईल. त्याच्यानंतर पळस ब्रह्मदेव स्वरूप आहे. उंबर दत्त रूप स्वरूप आहे. आपटा लक्ष्मी स्वरूप आहे. सौंदड ज्याला म्हणतात तुम्ही इकडे शमी, तो गणेश स्वरूप आहे. आवळी लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणजे वृक्षांनाही देवता मानाव्यात. संतांनी हे लिहिलं म्हणून तुम्हाला आज वडिलांच्या कृपेनं स्फुरलं की शालन टोपी घालून लोक टाकून देतात यार, ट्रॉफ्या पण फेकून देतात. जीवनात अशी भेट मिळावी की जीवन आपलं परिवर्तनवादी बनलं पाहिजे. हा वृक्ष लावल्यावर मला मठात तुमची आठवण आली पाहिजे, अरे कदंब दिला होता. आणि दुसरा अर्जुन. आहा, आराध्य देवता आहेत नक्षत्रांच्या, ते वृक्ष मिळत नाहीत. आणि कदंब यमुनेच्या तीरावर आहेत. अर्जुन हा वृक्ष मिळत नाही. आणि 2 वृक्ष मला दिले, मी हे घेऊन जाणार आहे, माझ्याकडे ठेवणार आहे, इथे मी कोणाला देणार नाही. आणि हे माझे जे सन्मित्र आलेत, या सगळ्यांना ते वृक्षारोपण तुम्ही द्या, ते लावतील आणि ही स्मृती बाबांची कायम राहील. तुम्हाला पर्सनल मी कोटी कोटी धन्यवाद देतो. तुमच्या मित्रांना, सख्यांना, नातलगांना, घरातल्यांना, अनुयायांना, तुमच्यासाठी वडिलांच्या नावासाठी आलेला हा तमाम भाविक वर्ग, माता आणि भगिनी, या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. तुका म्हणे हरी प्रल्हादासी यज्ञ करी. प्रल्हादाला यज्ञ म्हणजे प्रयत्न राहिला ना. अग्निकुंडातल्या प्रल्हादाला बाहेर काढलं, दरीतून वर काढलं, हत्तीच्या पायातून वर काढलं, साखळीतून सोडवला. अनेक प्रयास परमेश्वराने केले. असा प्रयास देवानं तुमच्या माझ्यासाठी करावा. पण त्याला एक आट आहे, तुम्ही सगळेजण मित्र होण्यापेक्षा परमेश्वराचे सखा व्हा, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना. निवृत्ती राया, निवृत्ती राया, बाबा
म्हणायचंय, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यज्ञ करी. सर तुम्ही आलात, तुमचे शिष्य मागे बसलेत, तू छान वाजवलंस, तुम्ही वाजवलं. खरं तर माझ्या कीर्तनात तुम्हाला खूप मी वाजवू द्यायला पाहिजे, पण आता तुम्ही सगळ्यांनी वाजवून वाजवून अंग माझं बधीर झालं रे आता. शेवटी काही वयाचा परिणाम असतो. पण तुम्ही खूपच चांगलं आहे, छान आहे, तुमच्या जीवनात अशी प्रगती व्हावी. आणि आज खरंच योगायोग, असं कोणी म्हणू नये की यांच्या उत्सवाला कुत्रसुद्धा नव्हतं. म्हणजे काही जळकट असतात ना, गावाच्या बाहेर केला, शेतात केला, होते का माणसं असे जे आहेत ना, त्याला यांनी लगेच झूम करून दाखवलं पाहिजे, बघ कुत्रसुद्धा होतं म्हणून. आता ते कुत्र मंडपात मी बोलू शकतो, पण या कॅमेऱ्यामुळे भीती वाटायला लागली मला. कुत्र माझ्यात ख्वास येते. इथे 2 लेकर खाली बसवारे कोणाचे ते समोरचे अनाथ असले तर मला द्या, कारण होणार नाही मला आता. ऐका ना, त्या कुत्र्याला बोलू का इकडे मी? ताणायचं काय अवघड आहे, कल्पना करा. हे बाकीच्या कुत्र्यांना कळावं. जे जागे ते तर टाळ्या वाजवा, बाकीच्या प्रसादावाल्या तर जाणार. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नो ह्या अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय. चला पुढचं सूत्र घ्या, कोणीतरी माईक घ्या, म्हणजे तुम्हाला भावना व्यक्त करता येतील. कोणाला बोलायचं असेल तर गावातला कार्यकर्ता. काहीच नाही बोलायचं ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री